आत्ताच भक्तिमय वातावरणात आपली आरती संपन्न झालेली आहे. दरवेळेसप्रमाणे गुरुवार आज पाऊस पण नाही आहे, त्यामुळे सगळ्यांना छान वाटत असेल. कालपासूनच पाऊस बंद झाला आहे. आता मी आदरणीय गुरुमौली आणि दादा महाराज यांना इथं व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आजच्या आरतीची सेवा करून स्वामीचरणी आपली भक्ती अर्पण करणारे श्री दीपक प्रभाकर देशमुख सर हे मुंबई येथे PWD म्हणजे पब्लिक वर्क डिपार्टमेंट येथे चीफ इंजिनियर होते. आता ते रिटायर झाले आहेत. सध्या ते एक अत्यंत मौल्यवान सेवा करत आहेत. पुणे पंढरपूर तुकाराम महाराज पालखी मार्गाचे नियोजन हे सरांच्या देखरेखीखाली होत आहे. त्यांना 2 मुलं आहेत आणि दोघंही उच्च शिक्षित आहेत. तर मी सरांना आणि त्यांच्या परिवाराला इथं आमंत्रित करते की त्यांनी आज त्यांची आरती झाली, तर दादांना विनंती करते की आज त्यांच्या हस्ते सत्कार व्हावा. स्वामींच्या आशीर्वादाने आणि दादा महाराजांच्या आशीर्वादाने कृपेने आज आम्हाला सेवा करायची संधी प्राप्त झाली. हे आमचं भाग्य आहे. त्यांनी आम्हाला ही सेवा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि अशीच सेवा आमच्याकडून घडत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. आज इथे महेश साठे सर उपस्थित आहेत. त्यांचा परिचय म्हणजे 30 वर्ष त्यांनी चितळे बंधू यांनी इथं नोकरी केली आणि नोकरी सांभाळून त्यांनी ज्ञानेश्वरी वाचन आणि अभ्यास चालू ठेवला होता. तरी मी सरांना विनंती करते की त्यांनी त्या बाबतीत थोडं आपल्याला मार्गदर्शन करावे. साठे सर. गुरुबंधू दादा महाराज, व्यासपीठावर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ज्ञानेश्वरीवर 2 वेळा माझं प्रवचन झालेलं आहे. दादा महाराजांनी सांगितलं यावेळेला ज्ञानेश्वरांबद्दल काहीतरी सांगा. म्हणलं ठीक आहे, आता तसं सांगतो. म्हणून आज खरं उपस्थित झालो. तर सांगायचं मुद्दा म्हणजे आता ही गोष्ट 13व्या शतकातली आहे. 13व्या शतकात विठ्ठलपंत ज्ञानेश्वरांचे वडील आणि रुक्मिणी माता म्हणजे त्यांची आई यांचा विवाह झाला. त्यानंतर 1-2 वर्षात विठ्ठलपंतांना संसारातनं नैराश्य यायला लागलं. संसारातली दुःख म्हणा हे म्हणा होते तर ते गावाचे हिशोब तपासणीस, पण एकंदरच त्यांना संसाराबद्दल थोडं कमी आकर्षण वाटायला लागलं किंवा दुःख वाटायला लागलं. त्या दुःखाबद्दल म्हणायचं झालं तर ज्ञानेश्वरांनी 9व्या अध्यायात लिहिलं आहे, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाच्या श्रवणी, केंची सुखनिद्रा हंतरुणी इंगळाची या. याचा अर्थ काय तर हंतरुणात विंचू आहे असं जर का एखाद्याला कळलं तर त्याला त्याच्यावर झोप येईल का? नाही की नाही. तर तसंच सर्व दुःखाने भरलेल्या मृत्यूलोकाला जर का प्राप्त झालो आहोत तर सुख मिळणं अवघड आहे. कायम दुःखाशी 2 हात करावे लागतील असं 9व्या अध्यायात महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याच्यातच ते म्हणतात शेवटी, आहा काटा हे ओकटे ये मृत्यूलोकीचे उफराटे, येत जरी अर्जुना अवचटे जन्मलासी तू तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीच्या वाटा लाग जेणे पावसी अव्यंगनीचे धाम माझे. तुला जर का याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर माझी भक्ती कर, तेव्हाच तू माझ्या अव्यंग स्वरूपाला येऊन मिळशील. असो, 9व्या अध्यायाचा थोडा भाग होता म्हणून मी सांगितला. आता पुढे जाऊ. तर थोडं नैराश्य आल्यावर त्यांनी कोणालाही न सांगता वाराणसी आपलं काशी गाठली. तिथे रामानंद तीर्थ म्हणून मोठे एक योगी होते. त्यांच्याकडे ते सेवेकरी म्हणून राहिले. सेवा केली भरपूर आणि योग मार्गात प्रचंड प्रगती केली. त्यानंतर रामानंद तीर्थ महाराजांना एक दिवस असं कळलं आणि अगोदर रामानंद तीर्थ महाराजांनी विचारलं होतं की बाबा तू एकटाच आहेस ना, संसार वगैरे नाही का? तेव्हा ते खोटं बोलले होते की बाबा नाही मी एकटाच आहे. आणि नंतर ही बातमी रामानंद तीर्थ महाराजांना समजली की बाबा हे एकटे नाही आहेत. बोलवलं तेव्हा त्यांचं नाव ठेवलं होतं चैतन्य आश्रम. कोणाचं? ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं. चैतन्य आश्रमात रागातच होते. ते आले, ते म्हणले काय माझ्याशी का खोटं बोललास? काय नाही म्हणलं, असं संसाराचं हे होतं, उद्या मला येऊन भेट. ठीक आहे म्हणले. आणि रात्री यांनी समाधी लावली आपल्या रामानंद तीर्थ महाराजांनी. समाधीत त्यांना असं दिसलं की याला इथे अडवून आपण जगाचा उद्धार थांबवतोय. काय? जगाचा उद्धार थांबवतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवलं, त्यांचे भगवे कपडे स्वतःच्या हाताने फाडले
त्यांना उंची वस्त्र दिली आणि म्हणले जा, तुला इथे अडवलं तर संसारात आपलं जगाचा उद्धार थांबवल्यासारखा होईल, जा लगेच इथनं जा म्हणल्यावर ठीक आहे, गुरु आज्ञा होती, जातो म्हणले. तर म्हणले एक काम कर, तुला 4 अपत्य होणार आहेत म्हणले. योगी होते मोठे, ते काय साधे हे नव्हते. वृत्तीरहित स्थान असा निवृत्ती तुझ्याकडे जन्माला येईल. वृत्तीरहित स्थान असा निवृत्ती म्हणजे भगवान शंकराचे अवतार. ते स्थान जेव्हा जाणीवर येतं तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात. असा ज्ञानेश्वर तुझ्याकडे जन्माला येईल. काय आणि ज्ञान हे पायरीनेच चढून त्याच्यात प्रावीण्य मिळवायचं असा सोपान तुझ्याकडे येईल आणि या सगळ्यातनं मुक्त व्हावं लागतं, अशी मुक्ताई तुझ्याकडे येईल. ही 4 भावंड तुझ्याकडे येणार आहे. ते त्यावेळेला त्यांनी सांगितलं. बरं ठीक आहे म्हणले, आता काय गुरुची आज्ञा आहे, एवढं सगळं सांगितलंय. आले परत आणि चालू झाला संसार. आणि खरोखरीच त्यांच्या म्हणण्यानुसार 4 रत्न यांच्या घरी जन्माला आली. त्याच्यामध्ये एक अभंग आहे, तिन्ही देव जैसे परिब्रह्मीचे ठसे, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताई ज्ञान दीपती कळा. म्हणजे काय तर 3 जे देव होते, काय ब्रह्मा विष्णू महेश, यांचे अवतार म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपान. आणि मुक्ताई म्हणजे जगत माता आहे, तिचा अवतार येतो. असे ही 4 भावंडे जन्माला आली. आणि पुढे मग त्यांच्यावर व्रतबंध संस्कार वगैरे करायचे होते, इतर काही गोष्टी होत्या. पण तेव्हा त्या काळच्या संबंध म्हणजे तो समाज देखील कुठल्या योग्यतेचा होता की ती माणसं तरी कशी होती. 4 चिमुरड्यांना वाटेल तसं त्यांना त्रास द्यायचा, त्याच्या आईवडिलांना त्रास द्यायचा. तर शेवटी एक दिवशी वैतागून विठ्ठलपंत म्हणले की बाबा याच्यातनं काहीतरी मार्ग काढा. आम्ही एक भोगलं ठीक आहे, आमच्या मुलांना तरी नको आहे भोगाला. तर मग ते काय आता जे ब्रह्मवंद म्हणजे जे तोंडात येईल ते खरं, तुम्ही दोघं देहांत प्रायचित्त घ्या, हेच याच्यावर उपाय आहे म्हणले. तर म्हणले ठीक आहे, आता काय मग हे करून आमची मुलं तर ते आम्ही पुढे बघू म्हणले, पण आत्ता तुम्हाला पहिला देहांत प्रायचित्त घ्यायला लागेल. आता काय शेवटी आईसाहेबांना उठवलं, म्हणले आता वास झालं आहे, आपण जर का नाही त्याग केला, काय जीवन जर का संपलं नाही तर ह्या 4 मुलांना त्रास होईल म्हणले, आपण आपलं जीवन संपू. एक दिवशी रात्री मुलांना न सांगता ह्याच्या इंद्रायणीच्या डोहामध्ये त्यांनी आपला जीव दिला. तर हे झालं. याच्यानंतर निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान काका यांनी सगळीकडे शोधलं, पण ते शेवटी गेलेलेच होते. त्यामुळे काही खूप त्यांनी दुःख वाटलं. शेवटी कोणालाही वाटणारच, आई वडील गेले याचं दुःख कोणाला नसतं, मला सांगा ना तुम्ही. तर हे सगळं झालं. नंतर निवृत्तीनाथ ज्ञानदेव ब्रह्मवृंदाकडे गेले आणि म्हणाले की आता आमच्या आईवडिलांनी हे सगळं घेतलेले आहे प्रायश्चित्त वगैरे, तर आम्हाला आता शुद्ध करून घ्या. तर ते म्हणले शास्त्रात तशी नोंद नाही आहे की तुम्हाला शुद्ध करता येणार नाही, कारण तुम्ही संन्याशाची पोरं आहात. तर त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणले की शास्त्रात पूर्वी जरी घडलं नसेल तरी यापुढे घडणार नाही असं काही लिहिलेलं आहे का? असं काही लिहिलेलं नाही आहे. तर अशा वेळेला त्याच्यात काय सुधारणा करता येईल हे शास्त्रकारांनी ठरवायला पाहिजे की बाबा असं काही झालं तर काय करता येईल. पूर्वी तेव्हा भानगड नव्हती ठीक आहे, पण पुढे समजा अशी उपस्थित झाली तर याच्यात आपल्याला काय करता येईल, याच्यात काय सुधारणा करता येईल हे आपण करावं, म्हणजे आपल्याला पुढे चालता येईल. तर ते काय ऐकायला तयार नाहीत. त्यावेळेला म्हणजे ज्ञानेश्वर पैठणलाही सगळी घटना घडली. आता तुम्हालाही माहिती आहे रेड्यामुखी वेद वधवले. ती कथा अशीच आहे की ते जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणले की सर्वभूती आत्मा एक आहे, तर तेव्हा हे म्हणल्या सर्वभूती आत्मा एक आहे तर रेड्याचा तुझाही आत्मा एकच असायला पाहिजे. हो म्हणले, अगदी निकलसपणे त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. तर मग म्हणले फोड बरं त्याला वाचा, येऊ दे बरं त्याला तुझ्यासारखी वाचा. ठीक आहे म्हणले. एकदा निवृत्तीनाथांना नमन केलं. निवृत्तीनाथांनी डोक्यावर हात ठेवला. निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला होता आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना अनुग्रह दिला होता. नंतर निवृत्तीनाथांनी जसा हात ठेवला डोक्यावर, ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून वेद म्हणाला
आणि जसे ते म्हणत गेले तसा तो म्हणत गेला. म्हणजे तेव्हा त्याची महती लोकांना कळाली की बाबा खरोखरीच आपण खूप त्रास दिला या लोकांना, म्हणजे या मुलांना. किती मोठ्या थोर म्हणजे काय म्हणतात ते नाही हे योग्यता किंवा देवाचे रूप समजून ही आलेली होती पृथ्वीवर, आणि आपण यांना काय हे कर. पण तरी देखील पैठण ज्या लोकांचं समाधान झालं, पण आळंदीच्या लोकांचं समाधान नव्हतं झालेलं. आळंदीला विसोबा चाटी नावाचा एक ग्रस्त होता. काय त्यांना त्रास द्यायचा. सण आला एक दिवशी, मुक्ताई म्हणली दादा आज सण आहे, मांडे करते तुमच्यासाठी. मग म्हणले ठीक आहे कर, काय प्रश्न नाही. ती म्हणली तुम्ही बाकी तयारी करा, मी कुंभार दादाकडे जाऊन मडकं घेऊन येते. ठीक आहे म्हणले घेऊन येता. मांडा जो असतो तो मडक्यावर भाजायचा असतो, पुरणपोळीसारखाच पदार्थ असतो, पुरणपोळी तव्यावर भाजतात, हा फरक आहे त्यातला. तर तो म्हणले ठीक आहे. तेवढं ही घेऊन निघाली त्या कुंभाराकडनं मडकं. रस्त्यात विसोबा चाटी भेटला. म्हणला काय चाललंय, काय घेऊन चालली. ती म्हणली असं असं आहे. चाल म्हणले, संन्याशीची पोरण कसले मांडे खात आहे. आणि ते मडकं फोडलं. फोडल्यावर मुक्ताईला रडू कोसळलं की आज आपल्या भावांना मांडे खायची इच्छा होती आणि आता याच्यामुळे आपल्याला करता येणार नाही. आली घरी रडत रडत आणि सांगितलं की बाबा असं असं झालं. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांचा पारा खूप चढलेला होता. म्हणजे जरी ते देवरूप असले तरी ते सगळं बघितल्यावर काय झालं म्हणले असं असं का, ठीक आहे म्हणले तुला मांड्याची गरजच नाही, माझी पाठ म्हणजेच मांडा आहे म्हणले. योग सामर्थ्य होतं. निवृत्तीनाथांनी पूर्ण ताकद दिलेली होती त्यांना. आणि मग काय, मग पाठ ओणवे झाले आणि पाठ अशी योग सामर्थ्याने अशी लाल केली आणि मांडे भाजायला मुक्ताईने सुरुवात केली. भाज म्हणली, काय पाहिजेत तेवढे मांडे भाज, काही तुला प्रॉब्लेम येणार नाही, किती पाहिजे तेवढे भाज म्हणले. एकदा पाठ लाल झाली की काही प्रश्न नाही. आणि हा सगळा प्रकार विसोबा चाटी खिडकीतनं बघत होता. त्यांची जे सिद्ध बेट आहे आळंदीला, आळंदी शहरापासून 1-2 किलोमीटरवर आहे, तिथे ते राहत होते हे सगळे मुलं. आता मारलंय पण पुढे काय झालं, यांची फजिती कशी झाली हे बघण्यासाठी तो खरं गेला तिथे. आणि खिडकीतनं जेव्हा त्यांनी बघितलं की बाबा नाही बाबा खरंच चुकलं आपलं, हे सगळं अघटित आहे म्हणले, हे आपण कोणाचा अपमान केला, हे इतकी त्याला खंत वाटली. आणि काय झालं, आतमध्ये हे सगळे जेवायला बसले होते. ते जेवायला बसले होते तिथे जाऊन तो ज्ञानेश्वर महाराजांचं पान चाटायला लागला. काय पान चाटायला लागला. इतकं म्हणजे त्याला वाटलं की नाही हे देवच आहेत, आपण काय हे केलं सगळं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले चल म्हणले खेचरा निघितनं. इतकी त्यांना ते राग आलेला होता. असो, पण त्यांनी नंतर त्यांना ते माफ पण केलं. पण याच्यामध्ये त्यांनी एक अभंग पण लिहिला आहे विसोबा चाटींनी की भाजी आले मांडे ज्ञानदेवे पृष्ठी, योगियांची सिद्धी अलौकिक, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, विश्व तारावया आले खेचर वंदितो पावले. असं खेचर शब्द घातला. विसोबा चाटी शब्द होता तो चाटी काढून टाकला आणि जे ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द दिला खेचर, तो शब्दामध्ये त्यांनी तो अभंग लिहिला की खेचर वंदितो पावले. असं त्यांनी ही ताकद होती महाराजांची. तर याच्यानंतर एकदा पुढे चांगदेव महाराजांना असंच झालं. चांगदेव महाराजांपर्यंत कीर्ती गेली सगळी. आणि मग चांगदेव महाराज म्हणले कसा काय हा एवढा मोठा झाला कोणास ठाऊक म्हणले. योग सामर्थ्य नाही काही नाही. चांगदेव 1400 वर्ष जगले होते. 1400 वर्ष कसे जगले, श्वासाचं निरोधन करून. श्वास निरोधन करून कोणी जगू शकतं, पण तेवढी ताकद पाहिजे. श्वास निरोधन केलं. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा परमेश्वरांनी एवढे श्वास घेतल्यावर तुम्ही परत जाणार असं ठरवलेलं आहे. तुम्ही जर का श्वासच कमी केले, आपण मिनिटाला 16 घेतो, तो 10 मिनिटाला 1 घ्यायचा. तुम्ही विचार करा 1400 वर्ष का नाही जगणार तो. त्यांनी ती सिद्धी प्राप्त केलेली होती की 10-15 मिनिटाला 1 श्वास घेतला तरी त्याला तो पुरेसा असायचा. अशी ती ताकद होती. या हिशोबाने ते 1400 वर्ष जगले होते. असो, तर याच्यानंतर जेव्हा ते त्यांनी बघितलं की बाबा अशी त्यांची खूप अहंकार तयार झाला त्यांच्यामध्ये पण की हा एवढूसा मुलगा मला हे देतोय, ह्याची कीर्ती पसरत चालेल, मला आता कोणी विचारत नाही, असं तसं नाही. चला म्हणले आता एकदा भेटायला जाऊ. पण त्याच्या अगोदर म्हणले पत्र लिहू त्यांना. आता पत्र चिरंजीव लिहू का श्री लिहू म्हणले. याच्यात थोडे गडबडले ते की आता चिरंजीव लिहावं तर मोठं आहे, ज्ञानेश्वरी लिहिले त्या माणसानी, बरं श्रीमान लिहू तर माझा अपमान आहे, आता लिहायचं काय. म्हणून ते त्यांनी कोरं पत्र पाठवलं. काय कोरं पत्र पाठवलं.
त्यांना. आणि मग कोरपत्र जेव्हा माऊलींनी बघितलं, त्यांनी दिलं ते मुक्ताईला. म्हणले बघ मुक्ताई, हे कोरपत्र आलेलं आहे चांगदेवांकडनं. आणि त्या कोऱ्या पत्रावरच मुक्ताईनी चांगदेव 65 लिहिली. चांगदेव 65 जी आहे ती मुक्ताईनी त्यांना ते कळवलेली की असं हे आहे. तर तरी देखील ते बघितल्यावर त्यांचं समाधान होईल किंवा ना एकदा गाठच घ्यायचे. पण अहंकार काही गेलेला नव्हता. तर त्यांनी काय केलं, वाघावर स्वार झाले, हातात चाबूक म्हणून सापाला किंवा नागाला घेतलं. चला म्हणले आता त्यांची गाठ घेऊ काय. आणि मग निघाले इकडनं. आणि हे आळंदीला यांना कळालं माऊलींना की बाबा हे येत आहेत. तर मुक्ताई म्हणली दादा ते असं वाघावर वगैरे येऊन निघाले तर आपणही त्यांचं स्वागत करायला पाहिजे त्या पद्धतीने. हो म्हणले ठीक आहे. भिंतीवर बसली ती चौघं भावंड. भिंतीला म्हणले चल त्यांचं स्वागत करायचं आपल्याला. आकाशमार्गे भिंत उडाली आणि त्यांच्यासमोर येऊन थांबली. चालविली या जडभिंती, हरली चांगियाची भ्रांती, आणि मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. हे एक अभंग आहे त्याच्यामध्ये. काय, चालविली या जडभिंती, चांगदेवाची सजीव जीवावर हुकमत होते, यांनी निर्जीवावर हुकूमत गाजवली. केवढा मोठा फरक आहे बघा. सजीवावर कोणी हुकमत गाजवू शकेल, पण निर्जीवावर गाजवणं शक्य आहे का आपल्याला? अजिबात नाही आहे. तर ही हे होती ज्ञानेश्वरांची ताकद. असो, त्याच्यानंतर साधारण 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहायला घेतली आणि 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. तुम्ही विचार करा किती छोटा कालखंड होता. त्यात देखील एक गंमत सांगतो की जेव्हा नेवासे इथे ती ज्ञानेश्वरी लिहिली गेली, त्याच्याच अलीकडे एक गाव होतं. तिथे एक माणूस गेलेला होता आणि ती बाई गेलेल्या माणसाची माऊलींच्या दर्शनाला आली. दर्शनाला आल्यावर त्यांनी आपलं नेहमीप्रमाणे सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर ती म्हणली अहो तुम्ही ह्या जन्मासाठी दिलाय का पुढच्या जन्मासाठी दिलाय? ते म्हणले काय झालं? अहो म्हणले असं असं आहे. असं नाही म्हणले ठीक आहे. माझ्या तोंडातनं गेलं म्हटल्यावर ते काय खोटं होणार नाही म्हणले. कुठे तुझं हे? मग ते चिता वगैरे रचली होती तिथे त्याला ठेवलं होतं. उठ म्हणले चल, इतक्यात तुला मरण्याचा अधिकार नाही, तुला ज्ञानेश्वरी लिहायची, उठ उठ म्हणल्यावर तो तसा उठला माणूस. एवढं म्हणजे यमाकडनं त्याचे प्राण परत आणले, त्याला उठवलं आणि त्याला म्हणले तू सगळं बघून आलेलं आहेस काय, यम वगैरे कसा असतो किंवा काय ह्या सगळ्या किंवा स्वर्ग नरक, त्यामुळे तुझ्याच हस्ते ही ज्ञानेश्वरी लिहायची असं आज्ञा आहे परमेश्वराची. त्यामुळे मी सांगीन तू त्याप्रमाणे लिही, अशी ही कथा होती. तर असं ते त्यांच्याकडनं लिहून घेतलं. 21व्या वर्षी महाराजांनी समाधी घेतली. बघा तुम्ही देखील की किती थोडं आयुष्य होतं, पण त्या आयुष्याचं किती मोठं आपल्यासाठी किती सार्थक केलं त्यांनी. पाठोपाठ इतर भावंडांनी पण समाधी घेतली. मुक्ताई तर काय, मुक्ताईचं समाधी नाही, ती चितकला किंवा जगत माताच होती, त्यामुळे ती आकाशात लुप्त झाली. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांचं एक चरित्र होतं. थोडक्यात तुम्हाला सांगितलं, विस्ताराने पण सांगता आलं असतं, पण वेळेअभावी थोडं आवडतं घेतलं. धन्यवाद. धन्यवाद काका. मी आता बेलाताईंना बोलवते. त्यांची पण सेवा या संदर्भात झालेली आता इतक्यात त्यांनी सांगितली. हा, तर ते त्यांच्याच तोंडून आपण ऐकूयात. नमस्कार सगळ्यांना. माझे गुरु श्री चैतन्य महाराज देगलूरकरांनी हे सांगितलेलं आहे की, आता येतोय आवाज, की ज्ञानेश्वरीचं नाव जे म्हणजे ज्ञानेश्वरी असं नव्हतं आधी, त्याचं नाव धर्मकीर्तन असं होतं. ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं तेव्हा त्याचं नाव धर्मकीर्तन असं होतं. आणि नंतर संत जनाबाईंनी हे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे आणि सच्चिदानंद बाबांकडून लिखित झालेलं आहे म्हणून त्याचं नाव ज्ञानेश्वरी ठेवलं. त्याच्यामध्ये नामदेव महाराजांनी निगम बोलले. धन्यवाद. आणि मी ज्ञानेश्वरी म्हणजे माझ्या गुरूंनी सांगितलं होतं की ज्ञानेश्वरी एकदा तरी लिहून काढावी आयुष्यात. तर मी ज्ञानेश्वरी माझ्या म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने मी ज्ञानेश्वरीचं पूर्ण लिखाण केलंय. धन्यवाद ताई. तुमच्याकडनं आम्हाला अजून एक नवीन माहिती कळाली. छान. आता यानंतर मी सद्गुरू दादांना विनंती करते की त्यांचं प्रबोधन जे आपल्याला दरवेळेस नवीन दिशा देते, तर सर्वांना आपल्याला त्यांच्या प्रबोधनाची उत्सुकता असते. तर मी दादांना विनंती करते
की त्यांनी त्यांच्या प्रबोधनाद्वारे आपल्याला मार्गदर्शन करावे. सद्गुरू दादा महाराज. श्री स्वामी समर्थ. आपण सुरुवातीला सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आज एक अनोखा गुरुवार म्हणला पाहिजे. देशमुख साहेबांच्या हस्ते आरती आणि महाप्रसाद आहे आणि ते फळ जसं त्यांना मिळतं तसं आज आपल्यालाही मिळालं. साठे साहेब इथे आले. त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्याबद्दल सविस्तर म्हणलं तर इतकं सविस्तर सांगायला तेवढा वेळ पण पाहिजे, पण जेवढं होईल तेवढं शक्य होईल त्यांनी ते त्या कमी वेळेमध्ये पण सविस्तर आपल्याला संपूर्ण इतिहास सांगितला. त्यांच्याबद्दलचं जीवनचरित्र आपल्या डोळ्यापुढे उभं केलं आणि त्याला आणखीन पुढची जी माहिती किंवा अधिक टिप्पणी जी म्हणतो आपण ती देशमुखताईंनी जोडली. त्यामुळे आजचा गुरुवार हा गुरु किंवा गुरु असणं किंवा गुरु नसणं किंवा गुरु काय करू शकतात याबद्दलही आहे. म्हणलं तर गुरु असावाच, अध्यात्मामध्ये जे आहे ते गुरु असावाच साधकांना. पण काही वेळेला असं होतं की गुरु नसेल त्यावेळेससुद्धा आपण प्रगती करू शकतो. म्हणजे मला वाटतं एकलव्यचं एक उदाहरण चांगलं म्हणता येईल त्या बाबतीत की आपण सुधारणा करायची. आपल्यामध्ये काय समजा गुरूंनी सांगितलेली एखादी गोष्ट आहे ती आपण करतोय. गुरु आहेच बघायला, पण आपण करतो त्या बरोबर करतोय की नाही, त्याच्यामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे. आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये मार्ग मिळू शकतो. आपण सुद्धा गुरु होऊ शकतो. म्हणजे माझ्याकडे काय काळ इथे बरेच लोक येतात, आम्हाला स्वामींना गुरु करायचं आहे किंवा तुम्हीच गुरु व्हा वगैरे. तर तो गुरु व्हा किंवा गुरु होणं किंवा आम्हाला यांना करायचं आहे ही संकल्पना तशी मलाच मान्य होत नाही. ती गुरु जो असतो तो कुठेतरी असतो. आपली साधना फक्त असेल की आपण बरोबर त्या मार्गाने गुरूंच्यापर्यंत पोचतो, हे मात्र नक्की. जिथं गुरु नाही तिथं काही हरकत नाही ना, आपण सेवा करत राहिलो समजा. आता दोन्ही फरक. आपण साधना वाढवायची, आपण सेवा करायची निरपेक्ष, आणि जे होईल ते समर्पण जो आराध्य दैवत असेल त्याच्या चरणी. ही गोष्ट आपण सुधारणा करायची की आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी गुण आहेत
अर्जुनामध्ये सुद्धा जिंकायचे गुण होते, पण तो श्रीकृष्णावर अवलंबून राहिला असता तर ते श्रीकृष्णालाच मान्य नव्हतं. तू धनुष्य उचल, तू लढ म्हणले, नाहीतर मी चाललो रथ सोडून. म्हणजे जो घाबरलेला अर्जुन होता तो आणखीन घाबरला. पण शेवटी असं आहे की त्यालाच युद्ध करणं भाग पाडलं श्रीकृष्णाने. तू कर, मी फक्त आहे बरोबर. ही गोष्ट आपण शिकणं की आपण त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवणं. अगदी हे प्राण्यांमध्ये सुद्धा मी एक छोटीशी गोष्ट सांगतो फक्त. अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी माहिती असतील पूर्वीच्याला. अकबर राजा नेहमी बिरबलाची परीक्षा घ्यायचा. काही ना काहीतरी असं मुद्दामून काहीतरी अवघड कोडी टाकणं, अवघड गोष्टी सोडवायला सांगणं काहीतरी. एक दिवस त्याला बोलवत होतं, म्हणतो माझ्या जो राजवाड्यामध्ये जो कोंबडा आहे, भला मोठा कोंबडा असतो, त्या कोंबड्याबरोबर झुंज देईल असा एकही कोंबडा नाही म्हणला इथे आपल्या राज्यामध्ये. मला असं वाटतं की म्हणे तू एखादा असा कोंबडा तयार कर जो माझ्या कोंबड्याला हरवू शकेल. तर बिरबल म्हणतो हे कसलं काय म्हणतो, हे काम कसलं आहे म्हणतो, तुमच्या कोंबड्याला हरवायचं. म्हटलं हे राज्याचा कारभार तुम्ही मला काहीतरी सांगा. नाही म्हणतो मला आज असंच पाहिजे, माझा कोंबडा हरलेला गेला, मला बघायचं आहे. तू कुठं नाही कोंबडा आण, कसं आण, 8 दिवसांनी आपण याची लढत इथं लावायची. माझा कोंबडा हरला पाहिजे, मला फक्त एवढं बघायचं आहे. शेवटी विक्षिप्तपणा बादशाह म्हटल्यानंतर तो काही सांगू शकेल. आता सगळ्या लोकांना उत्सुकता आहेत. बिरबलाने स्वीकारलं ते आव्हान. ठीक आहे म्हणला. कोंबडा आणला एक त्यांनी, पण 8 दिवसांनी बोलवलं आहे म्हणलं. 8 दिवसांनी येतो कोंबडा घेऊन मी. 8 दिवसांनी सगळीकडे तोपर्यंत त्या राज्यामध्ये बातमी पसरली होती. सगळे त्या राजवाड्यामध्ये जमा झाले. जिथं कोंबड्यांची लढत होणार होती तिथं गर्दी बरीच जमली होती बघायला. बिरबल आला ते कोंबडा घेऊन. ह्याचा बादशाचा कोंबडा अगोदर मस्तवाल तो असा तयारच होता. तो त्या आखाड्यामध्ये म्हणा की त्याच्यात बिरबलाने कोंबडा सोडला. त्याचा कोंबडा सोडल्याबरोबर त्यांनी जे पेशाने त्याला मारायला सुरुवात केली. बादशाचा कोंबडा एवढा मोठा तगडा असूनही त्याला निभाव लागेना. शेवटी रक्तबंबाळ झाला आणि तो कोंबडा पळून गेला. मग बादशाह म्हटलं हे कसं काय झालं, माझा एवढा मस्तवाल कोंबडा होता, 8 दिवसामध्ये तू तुझा कोंबडा एवढा कसा काय तयार केला. आता हे तर सगळ्यांना आश्चर्याची गोष्ट की तो बिरबल कसं कोडी सोडवणार, कसं सोडवेल, त्याच्या डोक्याने सोडवेल. सगळे तर लोक उत्सुक झाले, बिरबल काय सांगतोय. बिरबलाने सांगितलं की तुम्ही जर का मला सांगितलं हा कोंबडा एक तयार करायचा आहे, बरं तो तयार करायचा, मी 8 दिवसामध्ये तेवढा मला अनुभव नाही किंवा मी कसं करणार. ह्याला लढायला तर लावलं पाहिजे, ह्याच्यात ती वृत्ती निर्माण केली पाहिजे. मग मी काय केलं, एका बंद खोलीमध्ये त्याला सोडलं. त्या बंद खोलीमध्ये सगळीकडे आरसे लावलेले होते. ते आरसे बघून तो कोंबडा त्या आरशावर धडक द्यायचा की कोणतरी समोर आहे आणि तो माझा शत्रू आहे असं समजून तो धडक द्यायचा. ती धडक किंवा त्याच्यामध्ये ती झुंजायची वृत्ती त्यांनी निर्माण झाली. 8 दिवस त्याला तसं ठेवल्यानंतर तो स्वतः रक्तबंबाळ झाला आणि मग त्याच्या मनामध्ये ती ज्योत पेटली असेल की आपण समोरच्याला आता हरवायचं किंवा समोरचा जो कोण आहे तो शत्रू आहे आणि त्याला ते मारायचं आहे, ही त्याच्या मनात ती वृत्ती निर्माण झाली असेल. आणि मला हेच अपेक्षित होतं म्हटलं की त्या कोंबड्याने ते शिकावं. 8 दिवसांनी बरोबर तो कोंबडा शिकला आणि त्या बादशाच्या कोंबड्याचा त्यांनी पराभव केला. म्हणजे गुरु नसताना सुद्धा प्राणीसुद्धा कसं स्वतःचं संरक्षण किंवा आघात दुसऱ्यावरती करू शकतात. मग गुरु असतील तर आणखीन गोष्ट वेगळी, आपल्याला आणखीन संरक्षण मिळतं. पण ते गुरूंच्या चरणी आपण तेवढा निरपेक्ष मनाने गेलं पाहिजे. मनामध्ये कुठलाही शंका कुशंका, गुरूंनी सांगितलेलं हे अमुक एक गोष्ट ही बरोबर असेल का, हे शिकलेले लोकच जास्त चिकित्सक असतात. एखादा अडाणी असेल आणि त्याला सांगितलं नाही हा दगड आहे इथं, ह्याला मारुती, ह्याला नमस्कार कर, तो अडाणी मनुष्य नमस्कार करेल. शिकलेली माणसं तो दगड आहे मग हा कुठनं आलेला असेल, मग ही मूर्ती आहे, मग संगमरवरी आहे का, मग संगमरवरी असेल मग ही कुठून घेतलेली आहे, मग ह्याच्यावर अभिषेक झाला आहे का, हे नसे उगाच चौकशा करत बसतात. अडाणी मनुष्य तसं नाही, नमस्कार करतो. गुरूंच्या चरणी जसं गुरु सांगतील तसंच आणि संपूर्ण समर्पण असायला हवं त्याच्यामध्ये. श्रीपाद श्री वल्लभांच्या त्यांचा जो अवतार समाप्तीचा काळ होता त्या काळामध्ये अश्विन शुद्ध म्हटलं द्वादशी त्यांनी कृष्णा नदीमध्ये त्यांचा देह समर्पण केला आणि त्याला शंकर भट्ट नावाचा एक शिष्य त्यांच्याबरोबर होता. इतका तो त्यांच्याशी एकरूप झालेला होता की तो त्यांच्या जाण्याचा वियोगच त्याला सहन होईना. तो 2-3 दिवस अक्षरशः त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं आणि 3 दिवसांनी श्रीपाद श्रीवल्लभने त्याला परत दर्शन दिलं.
त्याला दर्शन दिल्यानंतर एकदम एवढं तेजपुंज, रोज पहाटे येतात त्याला ते दर्शन व्हायला लागले त्यांचं श्रीपाद शिरो, की मी आहे, तू काळजी करू, मी तुझ्याबरोबर आहे. आणि ते दर्शन देताना काही ना काहीतरी त्याच्या मनामध्ये काव्य स्फुरत होतं आणि हळूहळू त्याने ते लिखाण त्यांनी लिहायला सुरुवात केली. जवळ 3 वर्ष श्रीपाद श्रीवल्लभ त्याला ते दर्शन देत होते आणि तो त्यावेळेला जे सुचेल ते काव्य तो लिहित होता. 3 वर्ष. 3 वर्षानंतर एक दिवस असं झालं की दर्शन येणं बंद झालं. थोडासा तो कासावी झाला, पण असेल म्हणला, गुरूंचीच लीला आहे शेवटी. गुरु आले माझ्याकरता, 3 वर्ष गुरु आले हेच महत्त्वाचं आहे. 2-3 दिवसांनी हे दर्शन बंद झाल्यानंतर एक हिमालयातनं साधू आले होते. पहाटेच्याच वेळेला त्यांनी दार ठोठवलं त्याचं. शंकर भट्ट म्हणलं, मी हिमालयातनं आलो आहे आणि तू जे तुझ्या गुरूंच्याबद्दल जे लिहिलं ना ते मला हवं आहे. आपण जे लिहिलेलं आहे 3 वर्ष हस्तलिखित मला हवं आहे म्हटल्यानंतर एक क्षणभराचा पण त्यांनी विचार नाही केला. बसा म्हटला तुम्ही. त्यांनी ते सगळं जे लिखित होतं ते एका अशा मोठ्या ह्याच्यात बांधलं, आपण बाड कसं म्हणतो सर, बांधलं आणि एका क्षणामध्ये त्यांच्या ते हवाली केलं. आपल्याला जर का असं कोणी 3 वर्ष आपण लिखाण केलं असेल आणि कुणी आलं मागितलं आता मला ते देऊन टाक, आपण देणार नाही. आपल्या मनामध्ये येतं की मी लिहिलेलं आहे आणि मी ह्यांना कशाला देऊ, ते मी माझ्या गुरूंच्या करता लिहिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये मी पण आला की संपलं. मग त्याच्यामध्ये कसं आलं त्यांनी की नाही, हे जे कोणी आलेले आहेत ते माझ्या गुरूंनीच पाठवलेलं आहे आणि ही माझ्या बहुतेक गुरूंची इच्छा असेल की ते लिखाण कुठं प्रकाशित होऊ नये किंवा माझ्याकडनं हे त्यांनी त्या माणसाने घेऊन जावं, ही माझ्या गुरूंचीच इच्छा आहे म्हणले. इतकं समर्पण असेल गुरु शिष्यामध्ये, ही अशी परीक्षा स्वामींनी पण घेतली होती. राजदरबारामध्ये जेव्हा स्वामी होते, मालोजीराजांच्याकडे जेव्हा राहिले होते, एक दिवस ते राजे तिथं बाहेर, त्याचा मोठा बगीचा होता, मोठा हौद आहे तिथे, कारंज आहे, विहीर आहे शेजारी. अशा त्या सकाळच्या रम्य वेळेला ते राजे तिथे बसलेले होते, मालोजीराजे महाराज बसलेले होते समोर. त्यांचे ते काही नोकर चाकर किंवा पहारेकरी असे उभे होते आणि राजांनी सकाळची वेळ असेल म्हटलं काहीतरी तोंडात टाकायला म्हणून, तर राजे एवढे काय त्यांना काय कमी असेल, तो नोकर सोन्याचा चौफळा घेऊन आला. बदाम, खारका, मनुका असं सगळं भरलेलं होतं ते. तो नोकर ते घेऊन आला तिकडनं. तर महाराजांनी ते बघितलं, त्याला हाक मारली, इकडे रे म्हणले. ते आला, तो त्याच्या हातात सोन्याचा चौफळा चांगला भरीव, त्या काळातलं सोनं. मालोजी राजांना म्हणले की सोन्याचा आहे ना हा? ते म्हणले हो. ते म्हणले मी आत्ता हा फेकून दिला तर काय होईल? महाराज म्हणले हा तुमचाच आहे. बघा, म्हणजे एवढा सोन्याचा चौफुला, आपलं एवढासा कण जरी पडला तरी आपण शोधत बसतो. महाराज हा तुमचाच आहे म्हणले. महाराज तुमचा आहे म्हणल्याबरोबर स्वामींनी त्या घेतला, फेकून दिला, तो पडला विहिरीमध्ये. सगळी लोक पळायला लागली. महाराजांनी थांबवलं, कोणी जायचं नाही म्हणले तिथं. सगळ्या लोकांना हळहळ वाटली की अरे एवढा मोठा सोन्याचा चौफुला, त्याच्यामध्ये बदाम खारका भरलेला होता, त्या नाही तर कमीत कमी चौफुला तरी आपल्याला मिळायला पाहिजे होता. महाराजांनी टाकला होता, नेमका विहिरीत टाकलाय म्हणले. राजांकडं बघितलं तर राजांना काही नाही, चेहऱ्यावरती अजिबात काही नाही. हे संपूर्ण तुमचं, हा चौफुला काय, सगळं राज्यच तुमचं आहे म्हणले. आणि हेच राज्य नाही, जेवढं मी कमवलेलं आहे, मी जे राज्य जिंकलेले ती सुद्धा तुमचीच आहेत म्हणले ते. आणि महाराज हेच बघत होते, हा काय म्हणतोय. त्यांनी विचारलं, का रे तुला राग नाही का आला मी चौफुला फेकला? नाही म्हणला, माझं काहीच नव्हतं ह्याच्यात. चौफुला तुम्हीच दिलेला आहे, हे सगळं तुमचंच आहे, तुम्हीच फेकला आहे, मी कशाला कोण कशात त्याच्यामध्ये आक्षेप घेणार आहे म्हणले. बरं बरं म्हणले, उद्या बघू. आता एक दिवस सगळा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तशीच वेळ, सगळेजण तसेच आहेत. त्यांनी सांगितलं तुझ्या त्या पहारेकराला बोलव, कोणाकडे चौफुला होता, काय त्याचं नाव असेल. राजांनी हाक मारली इकडे. त्याला म्हणलं जा विहिरीत उडी मारा, चौफुला घेऊन ये. आता विहिरीत उडी मारण चौफुलं घेणे फक्त कसं असतं, जे बोलतात महाराज ते खरं होतं. त्यांनी खरंच बघितलं, विहिरीमध्ये उडी मारली, चौफुला बाहेर काढला. तो चौफुला तसं आहे तसं आतलं काही एक कणसुद्धा भिजलेलं नव्हतं, बदाम भिजले नाहीत, खारका भिजले नाहीत, काही नाही. फक्त स्वामींच्या चरणी त्या राजा ते बघत होते, महाराज हा काय करतोय, हा किती लीन आहे माझ्या चरणी. हा जे म्हणतो स्वामी गुरु आहेत, स्वामी गुरु आहेत, तर कसे आहेत, कुठल्याही प्रकारे परीक्षा आपण घेऊ शकलं. गुरु आहे तो शेवटी, काय विचारेल काय करेल काय माहिती नाही, फक्त जे असेल ते तुमचं. चांगलं केलं तरी तुम्हीच केलं, वाईट केलं तुमची इच्छा. आपण ते फक्त स्वीकारायचं की मला फक्त तिथे चरणापाशी तुमच्या जागा द्या
आणि मालोजीराजांनी हेच केलं. म्हणून आज अक्कलकोटचं नाव अख्ख्या जगभर संपूर्ण दुनियेमध्ये जे गाजतंय ते त्याच्याकरता तो राजा प्रजेसाठी होता, स्वामींसाठी तो एक अतिशय नम्रतेने झालेला सेवेकरी, नम्रतेने वाकलेला सेवेकरी होता. आणि म्हणून तर स्वामी त्याच्यावरती खुश होते, म्हणून महाराज अक्कलकोटमध्ये राहिले. दोन्ही आजच्या प्रबोधनात मला की गुरु असला तरी कसं आपले उद्धार करतात, आणि गुरु नसताना आपण आपल्यातले गुण आपण ओळखून आपण साधना चालू ठेवली. 2018ला जेव्हा अण्णा स्वामीचरणी लीन झाले तर मलाही असंच थोडं वाटलं होतं की आता कसं करायचं म्हणून. पण परत स्वामींच्याचकडं की जे काय होईल तुम्हीच आहात, जशी होईल साधना तशी तुम्ही करून घ्या. आपल्यातले जे साधक जे आहेत त्यांनी पण ते करताना आपल्याला काय काय सुधारणा करायला लागतील, आपण बरोबर आहोत का, आपण कसे, आपला मार्ग कसा चाललेला आहे, आपण मनात जरी विचार करत राहिलो तरी आपल्याला त्याच्यातल्या जे काही चुका असतील ते आपोआप कुठून तरी का होईना पण ते समजूत जातील. कोणी ना कोणीतरी आपल्याला भेटेल नक्की की असं नाही असं पाहिजे असं सांगणारा. फक्त एवढंच की तेवढा ठाम विश्वास पाहिजे. जे आपण चाललेलं आहे, जो कोणी अनामिक आपला गुरु असेल तो सगळं ते करून घेतो आहे, आणि कोणीच नसेल तर शेवटी महाराज आहेच, ते सगळं करून घेतात आपल्याकडनं. म्हणून हे आपलं सगळं सुरू आहे. आणि जे काय माझ्याकडनं घडते ते शेवटी त्यांच्याच चरणी मी अर्पण करणार आहे. ही फक्त मनात भावना ठेवा. आपली सेवा, आपली साधना अशीच अखंड वरच्या पायरीवरती जात राहो. ह्या आजच्या दिवशी मी शुभेच्छा देतो. आजचा आपला कार्यक्रम इथे पुढचा जो आहे तो पालखीचा आहे. पालखीचे सेवेकरी ते पालखी घेऊन येतील. जेव्हा येतील, पालखी जेव्हा मार्गस्थ होईल त्याच्यानंतर आपण फक्त दर्शनाकरता रांग लावायची. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल त्यांनी पालखीबरोबर जावं. ज्या भक्तांना इथे थांबायचं असेल तर त्यांनी इथे थांबला तरी चालेल. फक्त पालखी गेल्यानंतर आपण दर्शन घेणार आहोत आणि मग महाप्रसाद इथे सुरुवात होईल. आपण आता एकदा स्वामींचा जय जयकार करू आणि मग पालखीला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परमपूज्य अण्णा महाराज की जय.